डॉक्टर कृष्णदेव गिरी, आंतरराष्ट्रीय योग सद्गुरू, संचालक योग सद्गुरू हिंदी दरबार, कोल्हापूर. आज आपण योग सद्गुरू विचारधारामध्ये पाहणार आहे धर्म म्हणजे जीवन जगण्याचे विज्ञान. बघा, संतांचे पाय जिथे लागतात तेथे प्रार्थनास्थळी जन्माला येतात. जगभरात असंख्य मंदिरे, मस्जिदी, गिरिजाघरे आहेत. ती सारी प्रार्थना स्थळेच आहेत. पण देह देवाचे मंदिर आहे हे आपण का विसरतो बरे? आणि अशा मंदिरामध्ये श्वासरूपी देव म्हणजेच प्राण, श्वास प्रश्वास प्राण तो आहे तर आपण आहे. तर अशा देवाचा निवास आपल्यामध्ये आहे. आपण हे का विसरतो बरे? या दयाळू निर्भीकाने देवाने आपले देहरूपी मंदिर निर्माण केले आहे. ते मंदिर स्वच्छ, सुंदर, दणकट ठेवण्याची जबाबदारी आपण घेणार नसू तर आपल्या जीवनात काय अर्थ आहे का? हे देहरूपी मंदिर सुद्धा निर्भीकाने स्वच्छ ठेवावे ही अपेक्षा करणे किती चूक आहे बरं? हे भान आले की मग जीवन सुंदर आहे. या सुंदर जीवनात धर्म म्हणजे जीवन जगण्याची कला आहे. धर्म म्हणजे जीवन जगण्याचे विज्ञान आहे. मी म्हणतो, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. या उक्तीप्रमाणे आपण प्रत्येक जण देवाची लेकरे आहोत. आपण प्रत्येक जण सुंदर आहोत. आपण सारे त्या परमेश्वराचा चमत्कार आहोत. जसे झाडाचे प्रत्येक फूल सुंदर असते, प्रत्येक पान सुंदर असते, प्रत्येक फळ सुंदर असते, तसा या जगतात प्रत्येक माणूस सुंदर आहे. जसे फूल आपल्याला आपला गुणधर्म सोडत नाही, जे फूल माती आपला गुणधर्म सोडत नाही, तसा माणसानेही आपला मूळ गुणधर्म सोडता कामा नये. आपण परमेश्वराची सुंदर कलाकृती आहोत हे विसरता कामा नये. परमेश्वराने त्याच्या कामासाठी आपल्याला या पृथ्वी तलावर पाठवले आहे हे विसरता कामा नये. म्हणून उपासनेला व प्रार्थनेला विसरू नका. प्रार्थना तनमनाने करा, एकरूप होऊन करा, एक चित्त होऊन करा. मन सामर्थ्य प्रार्थना तुम्हाला रोगमुक्ती, दुःखमुक्ती देईलच. त्याचबरोबर सुख, समाधान, शांती सुद्धा देईल. म्हणून देवाच्या निकट नेणारी प्रार्थना आजपासून सुरू करा. अशी प्रार्थना करत आणि अंतरात्म्यातून येणाऱ्या आवाजानुसार उत्तम कर्म करत सुंदर जगा. अशा सुंदर जगण्यात जर तुम्ही कधी मला भेटलात तर तुम्ही परमेश्वराची माणसं म्हणून मी तुम्हाला प्रणाम करेन. अशा माणसाचं जग निर्माण झालं पाहिजे. मग या जगात रोग आणि दुःख नावालाही शिल्लक राहणार नाही. मी अशा माणसाचं जग निर्माण होण्याचं स्वप्न माझ्या योग सद्गुरू हिलिंग दरबारामध्ये दररोज पाहत असतो. आणि जेव्हा जागा होत असतो तेव्हा माझ्या योग सद्गुरू हिलिंग दरबाराचा दरवाजा उघडा ठेवून अशा माणसाची मी वाट पाहत असतो. मला असे वाटतं आपल्या आरोग्याला आपणच जबाबदार असतो. तसंच ढासळलेलं आरोग्य सावरायला एक स्वयंशिस्त लागते, स्थिर वृत्तीलाही ती लागते. साध्या सकस अन्ना इतकाच नियमित ध्यान असेल, प्राणायाम असेल, योगासन असेल, व्यायाम असेल, अध्यात्म असेल, अशा या माध्यमातून निरोगी शरीरात निरोगी मन ठेवण्यासाठी मार्शल योगा सुद्धा आशावादी वृत्तीतून सुद्धा महत्त्वाचे काम करत असतो. हे समजून घेतलं तर खरोखरच प्रत्येकाला दुखणं येण्यापूर्वी शरीरात होणारं असंतुलन टाळता येणं शक्य आहे. याला म्हणतात
मूलभूत प्रतिबंध, पण आज मात्र दुर्दैवानं दुय्यम प्रतिबंधावर लक्ष केंद्रित झाले दिसतंय. उदाहरण सांगायचं झालं तर मला हृदयविकाराचा झटका येऊन गेलाय. आत्ता पुन्हा यायला नको, मला कर्करोग झालाय, आता तो पसरायला नको, अशीच ही वाक्य. बघा, विचार करा. धन्यवाद. शुभम भवतु.